साईबाबा जन्मानी आणि कर्मानी कट्टर हिंदू होते याचे प्रमाण मिळतात। ज्यांना याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे आहे इत्थंभूत त्यांनी माझ्या चॅनलवर ओमकाली जरी टाईप केलं यूट्यूबवर जाऊन तरी माझं चॅनल येईल। त्याच्यात साईबाबा का रहस्य नावाचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो अवश्य पहा आणि स्वतःचं शंकेचं निराकरण करून घ्या। हिंदू धर्मजागरणासाठी, हिंदूंच्या प्रबोधनासाठी, हिंदूंना धर्मनिष्ठ बनविण्यासाठी हे व्याख्यान होतं। अंकुशजी पवार यांनी व्याख्यानाचं आयोजन केलं, यांच्या टीमनी फार सुंदर आयोजन केलेलं आहे। मी प्रसन्न झालो या संघाशी मिळून, बहुत बढ़िया बात हो गई है। तर याच्यासाठीच धर्मक्रांतीसाठीच हे व्याख्यान होतं। महाराज, आता आपण आरोप केला आहे की गजानन साईबाबांना मुसलमान घोषित करायचा डाव आहे, गजानन महाराजांना पीर घोषित करायचा डाव आहे, तर एक नेमकं कोण करतंय षडयंत्र आणि आपलं कोणावर आरोप आहे? हे सगळे गजवा आहेत, हे सगळे जेहाद आहेत जे मुसलमानांकडून फैलविल्या चाललेले आहेत आणि त्याच्यात हिंदू धर्मद्रोही करंटे लोक आहेत जे धर्माची हानी करू इच्छितात, ज्यांना हिंदुत्वाचाच नाश महाप्रिय आहेत असे हिंदूच ह्यांनी हे करंटे डाव टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझं कर्तव्य जे आहे मी ते करून राहिलेलो आहे। जगदंबा यश देवो अशी इच्छा आहे। साईबाबा हिंदू असल्याचं माझ्याकडे प्रमाण आहे, नेमकं काय प्रमाण आहे आपल्याकडे? आपण एक तमिळनाडूमध्ये 5000 वर्षांपूर्वीचे हस्तलिखित आहेत, त्याला नाडी ग्रंथ म्हणतात। ते असे चमत्कारिक गोष्ट आहेत की भारताचे महान वैज्ञानिक सुपर कम्प्युटरचे जनक भटकर साहेब यांनी त्या गोष्टीला अनुमोदन केलेलं आहे। भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर शशिकांत ओक यांनी त्याच्यावर एक शोध ग्रंथ लिहिलेला आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या ग्रंथाची माहिती मी सांगू इच्छितो। त्या ग्रंथाचं नाव आहे नाडी ग्रंथ भविष्य। लेखक आहेत भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर शशिकांत ओक। त्यांनी शोध ग्रंथ लिहिलेला आहे महर्षींच्या नाडी ग्रंथाच्या कर्तृत्वावर। 5000 वर्षांपूर्वी महामुनी अगस्तीसहित अनेक 72 महर्षींनी जगाच्या भविष्यवाणी ताडाच्या पानावर लिहून ठेवलेले आहेत। त्याचे मूळ ऑफिस वैदीश्वरन कोविल तमिळनाडू इथं आहे। त्याच्या ब्रांच ऑफिस भारतात भरपूरशा ठिकाणी आहेत। त्याचा ॲड्रेस त्या पुस्तकामध्ये मिळतील। मूळच स्थानी गेल्यावर किंवा ब्रांच ऑफिसमध्ये गेल्यावर अंगठ्याचं निशाण घेतल्या जाते आणि त्याच्यानुसार ताडाचे पत्ते आणले जातात आणि आपल्या मदतीनं शोधल्या जातात। आपण त्यांना मदत फक्त एवढीच करायची आहे, हो नाही म्हणत। जी गोष्ट माहीत नाही त्याच्याबद्दल नाही माहीत असं म्हणायचं। एक पान असं निघतं की त्याच्यात तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं नाव, राशी, नक्षत्र, जन्मतारीख, मुलं किती, मुली किती, भाऊ किती, बहीण किती, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, तुम्ही काय व्यवसाय करता, इथून तर मरेपर्यंतच्या सगळ्या भविष्यवाणी असतात। आणि इतके मोठे एव्हिडन्स आल्यावर प्रत्येक व्यक्तीला त्याच्यावर विश्वास बसतोच। आणि आम्ही तर त्या नाडी ग्रंथाच्या परीक्षा घेतलेल्या आहेत, तमिळ शिकून त्याच्या परीक्षा घेतलेल्या आहे, मूळ तमिळ भाषेत ते लिहिलेलं आहे। त्याच्यात हे वर्णन आलेले आहेत आणि नंतरच्या शोधकर्त्यांनाही हेच रहस्य सापडलेले आहेत। हिंदू भुसारी कुटुंबात साईबाबांचा जन्म पाथर्डी क्षेत्रात झालेला आहे। त्यांच्या आईचं नाव बलवंतीबाई आणि वडिलांचं नाव मला आठवणीत नाही आहे सध्या, त्या पुस्तकात ते सगळं नमूद आहे। आणि भारतात असे चमत्कारिक सिद्ध संत हिंदू धर्माच्या सायन्समुळे जन्माला येतात इतक्या मोठ्या प्रमाणात, कारण की आपल्याकडे सायन्स आहे। आणि त्यामुळे साईबाबा जन्मानी आणि कर्मानी कट्टर हिंदू होते याचे प्रमाण मिळतात। ज्यांना याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे आहे इत्थंभूत त्यांनी माझ्या चॅनलवर ओमकाली काली पुत्र कालीचरण ओमकाली नावाचं चॅनल आहे। नुसतं ओमकाली जरी टाईप केलं यूट्यूबवर जाऊन तरी माझं चॅनल येईल। त्याच्यात साईबाबा का रहस्य नावाचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो अवश्य पहा आणि स्वतःचं शंकेचं निराकरण करून घ्या। आणखी एक मुद्दा होता, आपण लोकसंख्या जिहादचं म्हणालात आणि आपण असं देखील एक उल्लेख केला होता की द केरला स्टोरी ज्यांनी पाहिली नाही त्यांना दाखवावी। आता एक चित्रपट येतोय आणखी, हम दो हमारे 12, याला आता चित्रपट येण्यापूर्वीच त्याचा आता विरोध होऊ लागलाय, आपण कसं पाहता याकडे? तसं 72 हुरे नावाचा सिनेमा आला होता, तो हिंदूंच्या काहीच कामाचा नव्हता। आता हा सिनेमा जो आहे हम दो हमारे 10, याच्यात काय आहे जोपर्यंत ते माहीत पडत नाही तोपर्यंत त्याच्यावर स्टेटमेंट देणं उचित नाही। 72 हुरे आम्ही हिरीनं पाहायला गेले की याच्यात काही संदेश आहे काय, तर तो मुसलमानांना संदेश होता की हे 72 हुरेच्या नादात लागू नका। पण ते मोठे नैष्ठिक आहेत, मोठे इमानदार आहेत ते कुरानच्या प्रति। सच्चा मुसलमान कुरान को फॉलो करेगा और कुरान में काफिरों का कत्ल वाजिब बोला गया है। महाराज, आता 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे, तर काय आपलं काय अपेक्षा आहे, काय अंदाज व्यक्त? अपेक्षा आहे की पुन्हा हिंदूवादी शासन ज्यांनी रामाची स्थापना केली ते पुन्हा बसवत। सियावर रामचंद्र की जय, जय श्री राम।
आणि काशी विश्वेश्वर मंदिर, श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर हिंदूंना परत मिळो, तसंच 5 लाख मंदिरही परत मिळवत. संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा केंद्रीय कानून कठोरतेनं लागू व्हावं. लव जेहाद विरोधी कानून लागू हो. लोकसंख्या जेहाद विरोधी कानून लागू हो. हम दो हमारे दो तो सबके दो लोकसंख्या नियंत्रण बिल लागू व्हावं. UCC, NRC, CAA हे सगळं लागू व्हावं आणि भारत रामराज्य बनो, धर्मराज्य बनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य बनो अशी आशा आहे. महाराज अनेक साधू संत राजकारणात येत आहे. कालीचरण भविष्यात कालीचरण महाराज राजकारणात दिसतील का? मला कोणत्याही प्रकारची राजनैतिक महत्वाकांक्षा नाही, पण राजनीतीचं हिंदूकरण करण्याची महत्वाकांक्षा आहे आणि हिंदूंना वोटर बँक बनवण्याची महत्वाकांक्षा आहे. आणि हिंदूंना वोटर बँक बनवण्याची, हिंदूंना धर्मसैनिक बनवण्याची महत्वाकांक्षा आहे. ते मी निरंतर कार्य करूनच राहिलेलो आहे. भाजप तुम्हाला राज्यसभेवर घेणार अशी चर्चा आहे, कितपत तथ्य? खाली माझ्याने पता नाही. तुम्ही जाल का जर ऑफर आली? अशी का ऑफर आली तर आपण निर्णय घ्याल का? फ्रीमध्ये जर कोणतं एवढं मोठं कार्य करण्याचं पद भेटत असेल तर कोण अस्वीकार करेन? बिना चुनाव लढता राज्यसभा म्हणजे डायरेक्ट घेणं आहे. आम्हाला कोणतं त्याच्यात युद्ध करायला लागून राहिलं. पण तिथून निर्णय घेतात बा, कायदे कानून बनवतात राज्यसभा आणि लोकसभेचे लोक मिळून. तर जर असं झालं तर माझ्याकडून धर्मराज्याच्या स्थापनेसाठी काही कसर सोडणार नाही. मी तर तेच करून राहिलं, तेच करणार. तिथे गेल्यावर कोणी निंदा कोणी वंदा, आमचा धर्मराज्य स्थापनेसाठी सत्य सांगण्याचा धंदा. ओम खाली. अजून काही बोलून घ्या, मला अडवू नका नंतर जाताना की एक बाईट असतो. नाशिक लोकसभेच्या रिंगणात स्वामी शांतिगिरी महाराज पण होते. त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली. या ठिकाणी महायुतीने देखील उमेदवार दिला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती. त्याकडे आपण कसं पाहता? हिंदूंचं मत विभाजन झालं, आपण देखील म्हणालात की हिंदुत्वकरण झालं पाहिजे राजकारणात. हां, हिंदूंची एक मानसिक स्थिती आहे की ते राजनीतीची घृणा करतात आणि राजा लोकांनाच पूजतात. राम कृष्ण हे छत्रपती शिवाजी महाराज हे राजाच होते, यांना आपण पूजतो, पण राजनीतीची घृणा करतो. हे लोक राजनीतीच करत होते. राजनीतीकडे घृणेनं पाहण्याची मानसिक स्थिती हिंदूंनी बदलली पाहिजे, कारण की राजनीतीच धर्मराज्याच्या स्थापनेचा आधार आहे. बाहेरून कोणीही साधू संत महापुरुष समाजसुधारक धर्मराज्याची स्थापना करू शकत नाही. जर आपल्याला रामराज्य पाहिजे, हिंदवी स्वराज्य पाहिजे, तर राजनीतीमध्ये हिंदूवादी राजांनी घुसलं पाहिजे. आपण हिंदूवादी लोकांना राजा बनवलं पाहिजे. 4945 लोक राजा आहेत भारतावर. 4150 आमदार, 545 लोकसभा खासदार, 250 राज्यसभा खासदार, एकूण 4945 लोकांचं, 4945 राजांचं राज्य भारतावर आहे. ते जर हिंदूवादी असतीलच तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करू शकतो. बाहेरून कितीही आंदोलनं करा, किती डोकं आपटा, रामराज्य संभव नाही जोपर्यंत राजनीतीचं हिंदूकरण होत नाही. त्यासाठी साधू संतांनी राजकारणात यायला पाहिजे का? सक्रिय साधू संतांनी राजकारणात या किंवा अशा लोकांना प्रोत्साहन द्या जे हिंदूवादी आहेत, जे संपत्तीशाली साधू आहेत. त्यांनी त्यांचे शिष्य म्हणा किंवा तिथल्या एरियातले कट्टर हिंदूवादी लोक म्हणा, त्यांना राजनीतीत घुसवण्याचा निरंतर त्यांच्या पैशाच्या जोरावर आणि त्यांच्या इन्फ्लुएन्सच्या जोरावर, त्यांच्या प्रभावाच्या जोरावर प्रयत्न केला पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.